चोटियाचे लाडू. चोटियाचे लाडू. मला साहित्य सांगता का काय काय? हे किसमिस आहे, काजू बदाम सगळं आहे. आणखीन हे दूध आहे. ओके. हे तूप आहे. हा गव्हाचा आटा आहे. ओके. हा रवा आहे. हे पिठी साखर आहे. हे वेलची पावडर आहे. बर. जायफळ आणि हे किसमिस काजू याचा म्हणजे हे केलेलं चुरा केलेला आणि पिस्ता. ओके. हा पदार्थ कुठे शिकला हो मावशी तुम्ही? हा मी माझ्या सासूबाईंकडून शिकले. बर. म्हणजे हा साधारणपणे कर्नाटकातला आहे का? नाही, हा इंदोरचा. कर्नाटकातला नाही. कर्नाटक. ओके ओके ठीक आहे. आपण साहित्य बघितलेलं, जातोय आपण कृतीकडे. चला आता काय करायचं मला सांगा. पहिल्यांदा काय करायचं आपण? आता पण हा गव्हाचा आटा घेऊ. ह्याच्यात घेऊ. हो. किती? सगळं घेऊन घ्या. सगळं. ओके. आणि हा रवा, गहू आणि रवा सगळं घेऊ. ओके. आणखीन थोडेसे 2 चमचे मोहन टाकायचं. तेल लागेल ना? बस किंचित थोडं. हे आता आपण काय सगळं एकत्र करून घेऊ. सगळं एकत्र करून घ्यायचं. आणि दुधाने एकत्र करायचं. दुधाने भिजवायचं. ओके. दूध जास्त पडलं तरी ते वांदे होतील. सैल होऊन जाईल मग. बस झालं. काय हेही गणित आहे नाही का? हो. जास्त पडता प्रमाणे कमी होता प्रमाणे बरोबर त्या प्रमाणात पडायला पाहिजे. म्हणजे असे मुटकळे. बर. एवढे मोठे मोठे करायचे? हो. जसं हे करायचं. छोटे करायचे असेल मोठे. लेफ्ट टू अस. ओके. हे थोडं मंद मग करा. मंद ह्याच्यावरती. अच्छा. हे तळणे मागचं काय उद्देश काय? कुरकुरीत खुसखुशीत होतात ते. ओके ओके. मावशी आता ह्याच्या नंतर काय करायचं? याच्यानंतर थंड करायचं याला. बरं. आणि मिक्सर मधनं काढून घ्यायचं आपण. आणि चाळणीमध्ये चाळून घ्यायचं. बर. आणि चाळणीमधून चाळून झाल्यानंतर जे तयार राहील त्याच्या पुढे आपला पुढचा प्रोसेस सुरू होतो. पण आम्ही अतिशय हुशार आहोत. आम्ही फालतू वेळ वाया घालवत नाही. ते चाळायचं कसं आणि हे कशाला तुम्हाला दाखवायचं ते तुम्हाला माहिती आहे. हे आता आम्ही मिक्सरमध्ये टाकणार. थंड झाल्यानंतर मिक्सरमधून आम्ही बाहेर काढणार. तो जे तयार होईल ते आम्ही चाळणीने चाळणार आणि जे तयार होईल ते आमच्याकडे रेडी आहे. ओके. त्यामुळे आता हे आपण बंद करून टाकू. ओके. हो. मावशी आता ह्याचं काय करायचं? आता याच्यामध्ये घ्यायचं आणि याच्यामध्ये 2 चमचे पिठी साखर टाकायची. जरा गोडवा वाढवण्यासाठी. गोडवा वाढवण्यासाठी. बर. हे वेलदोड्याची पावडर. किती? अर्धा? थोडा अंदाज. बस. जायफळ थोडं नाही तर झोप यायला लागेल. आणि थोडस तूप टाकावं लागेल. ओके. ह्याचे आपल्याला आता लाडू बनवायचे. याचे लाडू बनवायचे आपल्याला. बस. हो. आणि हे 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 पिस्ता टाकून घालू याच्यात. हो घालून. काय एवढं चांगलं आहे ना तब्येतीला पूरक पोषक. सगळं सतत खावं. फक्त पचवायची ताकद ठेवा. थोडस तूप टाकून लाडू बांधले. हातावर घेऊ. बस बस बस. तयार लड्डू. अगदी बघत राहावंसं वाटत असेल ना. साहजिक आहे. आता एवढे चांगले लाडूत म्हटलं तुम्ही तरी बिचारे काय करणार बघण्याशिवाय. आता काय करायचं? मला बदाम लावू याच्यावर. हो. जोर लगा के हैया. जोर लगा के हैया. जोर लगा के हैया. जोर लगा के लिहून घ्या. साहित्य आणि कृती. चोटियाचे लाडू बनवण्यासाठी लागणारं साहित्य: ड्रायफ्रुट्स, दूध, साजूक तूप, गव्हाचं जाडसर पीठ, बारीक रवा, पिठी साखर, वेलची पूड आणि जायफळ पूड. कृती: प्रथम गव्हाचं जाडसर पीठ, रवा,
तेल आणि दूध हे मिश्रण एकत्र मळून त्याचे मुटकुळे करून घ्यावेत. हे मुटकुळे तळून थंड करून घ्यावेत. थंड झाल्यावर ते मिक्सर मधून काढून हे पीठ चाळून घ्यावं. तयार पिठामध्ये पिठी साखर, वेलची पूड, जायफळ पूड, ड्रायफ्रुट्स आणि तूप घालून मिश्रण एकजीव करावं आणि त्याचे लाडू वळून घ्यावेत.